क्रेडाई नाशिक मेट्रोचे शेल्टर 2024 हे प्रदर्शन विकसित नाशिकचे प्रतिबिंब आहे. नाशिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या प्रगतिशील नाशिकची साऱ्यांनाच भुरळ पडते. त्यामुळे नाशिकमध्ये एखादे घर असावे अशी मनोमन इच्छा असल्याचा सूर नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये उमटला. नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे दिनांक 20 ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजित शेल्टर 2024च्या उद्घाटन प्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, NMRDAच्या आयुक्त मनीषा खत्री, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रेडाईचे माजी अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार उपस्थित होते. व्यासपीठावर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, शेल्टर 2024चे समन्वयक गौरव ठक्कर, मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाईचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, अविनाश शिरोडे, उमेश वानखेडे आणि रवी महाजन आदी उपस्थित होते. सहसचिव अनिल आहेर यांनी स्वागत केले. नाशिकचे ब्रँडिंग सर्वदूर व्हावे तसेच सर्व सभासदांना प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा या उद्देशानं शेल्टरचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रगतिशील नाशिकमध्ये 1, 2 आणि 3 BHK सोबत स्टुडिओ अपार्टमेंट आणि 8 BHK सदनिका, निवासी आणि औद्योगिक प्लॉट, व्यावसायिक जागा, सिनियर सिटीझन हाऊसिंग असे अनेक पर्याय शेल्टरमध्ये उपलब्ध असल्याचं कृणाल पाटील यांनी सांगितलं. गौरव ठक्कर यांनी दर 2 वर्षांनी होणारे शेल्टर मागच्यापेक्षा अधिक उत्कृष्ट करण्याचा क्रेडाईचा मानस असल्याचं सांगताना यावर्षी शेल्टरमध्ये 100हून अधिक विकसकांचे 500हून अधिक पर्याय उपलब्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसेच प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांसाठी विविध बक्षिसं जिंकण्याची संधी असल्याचंही आवर्जून सांगतानाच विकसकांकडून नोंदणी शुल्क माफ, नो GST यासारख्या विविध आकर्षक योजना असल्याचं त्यांनी नमूद केलं. क्रेडाई शेल्टरची 11वी आवृत्ती आपण मोठ्या स्तरावर आणि मोठ्या प्रमाणात आता प्रस्तुत करीत आहोत. उत्तर महाराष्ट्रातलंच नव्हे तर महाराष्ट्रातले प्रमोदजी, मला वाटतं की एक आपण सर्वात चांगलं प्रदर्शन, गृहप्रदर्शन आपण दर 2 वर्षांनी इथे करत असतो. महत्त्वाचं इथे नाशिक शोकेस करणं आणि आमच्या मेंबर्सचा जो काही प्रॉडक्ट आहे त्याला एक व्यासपीठ निर्माण करून देणं, या संकल्पनेने साकार झालेलं हे शेल्टर आज आपण इथे बघू शकतो की एका ट्रॅडिशनल प्रॅक्टिसपासून एक रेसिडेन्शियल आणि कमर्शियल, रेसिडेन्शियल फ्लॅट आणि कमर्शियल शॉप किंवा ऑफिस याच्या मर्यादा, याच्या सीमा ओलांडून आपल्याला रेसिडेन्शियलमध्ये आता 1 BHK पासून किंवा किंवा स्टुडिओ अपार्टमेंटपासून तर 8 BHK आणि लक्झरीज अपार्टमेंटपर्यंत आपण रेसिडेन्शियल क्षेत्रातले प्रॉडक्ट इथे डिस्प्ले करीत आहोत. त्यानंतर रेसिडेन्शियल प्लॉट्स असतील, फार्म हाऊस प्लॉटिंग असेल, इंडस्ट्रियल प्लॉटिंग असेल, यानंतर कमर्शियलमध्ये फक्त रेंटलचे ऑफिसेस, कमर्शियलची सीमा ओलांडून रिटेल स्पेसेस आहेत, रेंटल स्पेसेस आहेत. त्यानंतर कमर्शियल जे काही नवीन ब्रँड नाशिकमध्ये येऊ लागले, तरी नाशिक हे झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि मला सांगायला आनंद होतो की 9 शिखरांमध्ये बसलेलं हे नाशिक 9 दिशांना मला वाटतं डेव्हलपमेंटमध्ये प्रगती करत आहे. नॉट ओनली रिअल एस्टेट, लक्षाबाई, वी आर हॅव्हिंग ग्रेट व्हेरी रिच ॲग्रिकल्चर, व्हेरी रिच इंडस्ट्री, वी आर डुईंग व्हेरी वेल इन टू एज्युकेशन, व्हेरी इंटरनॅशनल ब्रँड्स आर कमिंग टू द नाशिक. In hospitality, we are moving ahead with greater brands, not only in hospitality, in healthcare also and wellness. We are doing various projects all across around the Nashik.
सो दॅट इज द ब्युटी विच वी आर हॅविंग इन आवर सिटी. आणि सबसे जो महत्त्वपूर्ण आहे ते आपला कुंभमेळा. म्हणजे नाशिक आम्हाला जे काही आशीर्वाद आहे ते गोदामाईचा आशीर्वाद आहे. आणि ही आई आम्हाला दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक आशीर्वाद देत असते शहरासाठी. आणि त्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण जो काही हा रिअल एस्टेटचा कुंभ मला म्हणायला म्हणजे खूप मॉडर्न पण आहे, खूप ट्रॅडिशनल पण आहे. नाशिक शहरापासून 10 किलोमीटर जरी आपण गेलो तरी आदिवासी भाग सुरू होतो. म्हणजे गोवर्धन, गंगावरे या सगळ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्या आदिवासी ग्रामपंचायती आहेत. आणि 15 पैकी जवळपास 9 तालुके हे पूर्णतः आदिवासी तालुके आहेत. त्याच्यामुळे एकीकडे रुरल अर्बनचा संगम असेल किंवा माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की कृषी बद्दलची हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि आता रिअल इस्टेट डेव्हलपमेंट याकरता आणि ह्यामध्ये नाशिक फार पुढे आहे. आणि ग्रीन सिटी आहे, सुंदर आहे. आणि म्हणून पहिली विनंती मी आपल्याला सगळ्यांना करेन की हे शहर असंच हिरवं आणि सुंदर राहावं ह्याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. नागरिक म्हणून, सिटिझन म्हणून. आणि जसं CP साहेब म्हणले की आम्ही म्हणजे मला आता 4.5 वर्ष झालेत नाशिकमध्ये आणि मी स्वतःला नाशिककर समजायला लागलेली आहे. माझी काही इथे प्रॉपर्टी नाही पण मनाने मी पूर्णपणे नाशिककर आहे. इतकं प्रेम, जिव्हाळा नाशिककर आम्हा सगळ्या अधिकाऱ्यांना देत असतात. आणि त्या प्रेमापोटी आणि त्या अधिकारापोटी मी ही विनंती करते की आपलं शहर ग्रीन कसं राहील. बाय ग्रीन आय मीन सस्टेनेबल कसं राहील. त्यामुळे सस्टेनेबल बिल्डिंग, सस्टेनेबल हाऊसिंग, सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन्स यामध्ये आपण काय काय करू शकतो. मला वाटतं क्रेडाईच्या मार्फत आपण सगळ्यांनी तो विचार करावा. कारण आता ज्या पद्धतीने झपाट्याने ग्रोथ सुरू आहे किंवा विकास सुरू आहे तर काही वर्षांनी हे जे आज हिरवं आहे ते सगळं पांढरं आणि पिवळं किंवा बिल्डिंगच्या रंगाचं जंगल होऊ नये ह्याची सगळ्यांनी दक्षता घेऊया. आणि मला असं वाटतं की खूप पद्धती आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आहे की जी ग्रीन आहे की ज्याच्यामुळे आपण विकास तर करू शकतो पण जी हानी होणार आहे ती टाळू शकतो. आणि त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तर क्रेडाईकडून शेल्टरसाठी आमच्यासाठी पण काहीतरी नो प्रॉफिट नो लॉसचा इनिशिएटिव्ह झाला तर बरं होईल. थँक्यू सो मच. आपल्याकडून पोलीस आयुक्त म्हणून आणि नाशिक पोलीसच्या 2च अपेक्षा आहेत. एक तर आपण आपले सर्व जे आपल्याकडे काम करणारे लोक आहेत त्यांची पुरेपूर काळजी घ्यावी. त्यांचे जे सेफ्टी स्टँडर्ड्स असतील, कोणालाही काही इजा होऊ नये. आणि सर्वजण म्हणजे ज्यांच्यासाठी आपण घरं बनवतो तर त्या घरं बनवण्यामध्ये जे लोक आहेत, जे लेबर आहेत ते पण आनंदी राहावेत. आणि जसे मी यांना विचारलं की सगळ्यात लोएस्ट कॉस्ट काय आहे तर 15-1 लाखाची जर असेल तर प्राईम मिनिस्टर स्कीम्समध्ये ज्या योजना असतात तर त्यांची पण कुठेतरी सगळ्यांची घरं बनावी अशी आपण काहीतरी करावं. आणि दुसरी पोलीस प्रशासनाची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपल्याकडे नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीचे 1000 CCTVs आहेत. त्याच्यामधले 600 CCTVs ऑन आहेत. तर आपण आपापल्या परिसरामध्ये म्हणजे गंगापूर रोड आहे फॉर एक्झाम्पल, गंगापूर रोडला जे पण आपले सर्व लोक काम करतात ते सर्वजण जर एकत्र आले तर 8 ते 10 हजार रुपयाला एक चांगला कॅमेरा की जो झूम करून एखादा जर न्यूसन्स मेकर असेल त्याचा चेहरा बघू शकतो किंवा एखादी गाडी ट्रेस करायची असेल तर झूम करून त्याचा नंबर आपल्याला वाचता येईल. अशा प्रकारे एका कॅमेऱ्याचे 8 ते 10 हजार रुपये लागतात. आपण सर्वजण जर एकत्र आले आणि गंगापूर रोडचं एक उदाहरण देतो मी तर त्या ठिकाणी 100 कॅमेरे जरी आपण लावले ध्यान सर्कलपासून तो जो ग्रामीणमध्ये जो जातो तर कोण येतो कोण जातो या सगळ्या ह्याच्यावर आपलं लक्ष राहील स्टँडअलोन कॅमेराजने. सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत आहे. अर्थात उद्घाटन क्षणाच्या ठिकाणी आगमन होत आहे.
बाद 3 मंथ्स के बाद या 6 महीने के बाद आज किसी बम्पर लगे हाँ वी हैव अ लकी ड्रॉ उसमें टिकट है ना मैम तेरा फोन पकड़ लाया मेरे को शॉट देना पड़ता दो पार्ट है ना बिल्डर में 2-3 पार्ट है ना अधिकारी हाँ पैसे दे दो उसने ना वो नलडे को